नमस्कार विद्यार्थी मित्र हो. दिवाळीच्या सुट्टीनंतर द्वितीय सत्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करूयात. चला तर मग आज आपण इयत्ता 7वीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील 11वे प्रकरण अभ्यासूयात, ज्याचं नाव आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. मुलांना थोडंसं आठवा, आपण 6वीमध्ये अभ्यासलेलंच आहे, पण पहा तुम्हाला आठवतंय का? तर सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनले आहे त्याला काय म्हणतात? प्रत्येक सजीवांचं शरीर हे कशापासून बनलेलं आहे, कशापासून ते तयार झालेलं आहे आणि त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पेशी. सजीवांचं शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेलं आहे त्याला पेशी असं म्हणतात. आणि पेशी या आकाराने सूक्ष्म असतात. सूक्ष्म म्हणजे काय? अतिशय लहान, जे आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक वापरावे लागते. या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये सारखीच असते का? याचं उत्तर आहे नाही. पेशींची संख्या ही सर्व सजीवांमध्ये सारखी नसते, तर ती वेगवेगळी असते. मग आता ही पेशी म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूयात. पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. पेशीमय रचना हे प्रत्येक सजीवांचं एक प्रमुख लक्षण आहे. मग तो सजीव कोणताही असेल, माणूस असेल, प्राणी असेल किंवा वनस्पती असेल, या सर्व सजीवांचं जे प्रमुख लक्षण आहे ते आहे त्याची पेशीमय रचना. पेशींनी बनलेलं त्याचं शरीर हे त्याचं प्रमुख लक्षण आहे. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे, हे आपल्याला माहीत आहे. यानंतर खाली आपल्याला एक प्रवाही तक्ता दाखवलेला आहे आणि त्या प्रवाही तक्त्यामध्ये काही चौकटी या रिकाम्या आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. बघूयात काय येतं उत्तर. तर पहिली चौकट ही रिकामी आहे, दुसऱ्या चौकटीमध्ये शब्द लिहिलेला आहे, तिसऱ्या चौकटीमध्ये वाक्य लिहिलं आहे, चौथी चौकट ही रिकामी आहे, पाचव्या चौकटीमध्ये पाठ लिहिला आहे आणि शेवटच्या चौकटीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे. बघा काय येतंय का लक्षात? बघा मुलांनो, शेवटच्या चौकटीमध्ये कोणता शब्द लिहिलेला आहे? पुस्तक. म्हणजे पुस्तक तयार होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? पुस्तकाची सुरुवात ही कशापासून होत असते? मग आपण या तक्त्याच्या सुरुवातीला येऊयात, ज्यामध्ये पहिल्याच क्रमांकाची चौकट ही रिकामी आहे आणि दुसऱ्या चौकटीमध्ये शब्द लिहिलेला आहे. मग आता मुलांनो मला सांगा की शब्द तयार होण्यासाठी कशाची गरज असते? अक्षरांची, आहे की नाही? 2 किंवा 2 पेक्षा अधिक अक्षरं ही एकत्र आली की त्यांच्यापासून शब्द बनतो. अगदी तसंच अनेक शब्द एकत्र आली की त्यांच्यापासून वाक्य बनतं, है ना? म्हणजे आपल्या पहिल्या चौकटीत कोणतं उत्तर येणार आहे? अक्षर, है ना? पहिल्या चौकटीत आपलं उत्तर आलं अक्षर, दुसऱ्या चौकटीत तर दिलेलंच आहे शब्द, तिसऱ्या चौकटीत पण दिलेलं आहे वाक्य आणि चौथी मात्र रिकामी आहे. आता त्याच्यामध्ये काय उत्तर येईल बघूत आपण, की अक्षरांपासून शब्द बनतो, शब्दांपासून वाक्य बनतात आणि अनेक वाक्यांपासून परिच्छेद बनतो. परिच्छेद ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॅरेग्राफ असं म्हणतो. म्हणजे मग चौथ्या चौकटीमध्ये आपलं काय उत्तर येणार आहे? परिच्छेद. अनेक परिच्छेद एकत्र आले की त्यापासून पाठ बनतो आणि अनेक पाठांनी मिळून पुस्तक बनत असतं. आपण आपल्या पुस्तकामध्ये पाहतो मुलांनो की आपल्या एका पुस्तकामध्ये अनेक पाठ असतात, है ना? कोणकोणत्या पुस्तकामध्ये 10 असतात, कोणत्यामध्ये 20 असतात, हे की नाही? म्हणजे अनेक पाठांपासून हे पुस्तक तयार झालेलं असतं. या प्रवाही तक्त्यामध्ये आपण पुस्तकांची संघटनात्मक रचना पाहिली. त्याचप्रमाणे सजीवांची संघटन पातळी असते. आता ज्याप्रमाणे पुस्तकांची संघटनात्मक रचना असते त्याच प्रकारे प्रत्येक सजीवांची सुद्धा एक संघटन पातळी असते. आणि मग पेशी, ऊती, इंद्रिय व इंद्रिय संस्था अशा शरीर पातळ्या या सजीवांच्या संघटन पातळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशींच्या पातळीवर होत असतात आणि पेशींच्या आधारेच
सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात. मग आता सजीवांची संघटन पातळी जी असते तर त्याच्यामध्ये काय काय असतं? पेशी, ऊती, इंद्रिय व इंद्रिय संस्था अशा ह्या शरीर पातळ्या असतात. बघा आकृती क्रमांक 11.1 मध्ये बघा की प्रत्येक सजीवांचं शरीर हे कसं तयार झालेलं आहे किंवा कसं बनलेलं आहे. तर सजीवांच्या शरीराची सुरुवात ही पेशींपासून झालेली आहे. पेशींच्या समूहापासून ऊती बनतात. अनेक पेशी एकत्र आल्या की त्यांचा जो समूह होतो त्या समूहापासून ऊती बनतात. अनेक ऊतींपासून इंद्रिय बनतं. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंद्रिय कार्यरत आहेत आणि या अनेक इंद्रियांपासून इंद्रिय संस्था तयार होत असतात. इंद्रिय संस्था म्हणजे काय की 2 किंवा 2 पेक्षा अधिक इंद्रिय एकत्र काम करतात, त्याला आपण इंद्रिय संस्था असं म्हणत असतो. मग आता आपल्या शरीरामध्ये अनेक इंद्रिय संस्था आहेत. पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे की नाही. मग अशा ह्या इंद्रिय संस्था ज्या आहेत त्या अनेक इंद्रियांच्या मिळून बनलेल्या असतात आणि अशा अनेक इंद्रिय संस्थांचं मिळून सजीवांचं शरीर बनलेलं असतं. हे झालं सजीवातील संघटन. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. तेव्हा त्याला कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली. रॉबर्ट हुक नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी इसवी सन 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा एक पातळ काप घेतला आणि तो त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. सूक्ष्मदर्शकाचा वापर आपण कशासाठी करतो? पाहिले आपण 6वी मध्ये की जी वस्तू आपल्या डोळ्यांना दिसत नाही ती वस्तू पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक आपण वापरत असतो. आणि मग त्या बुचाच्या झाडाच्या पातळ कापाचं निरीक्षण करण्यासाठी त्यांनी तो काप सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला आणि त्याचं निरीक्षण केलं. तेव्हा त्या कापामध्ये त्यांना मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यांप्रमाणे रचना दिसून आली. मुलांनो, मधमाशीचं पोळं तुम्ही पाहिलंच असेल. त्याच्यामध्ये षटकोनी आकाराचे छोटे छोटे कप्पे एकत्र येऊन त्यांच्यापासून ते पोळं बनलेलं असतं आणि या मधमाशींच्या पोळ्याप्रमाणेच कप्पे त्यांना त्या झाडाच्या कापामध्ये पाहायला मिळालेले होते. तशा प्रकारची रचना त्यांना त्या ठिकाणी दिसून आलेली होती. या कप्प्यांना त्याने पेशी हे नाव दिले आणि मग ते जे छोटे छोटे कप्पे होते त्या कप्प्यांना रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव दिले. पेशींना इंग्रजीमध्ये सेल असं म्हणतात आणि लॅटिन भाषेत सेला. सेला म्हणजेच लहान खोली होय. M.J. श्लायडेन व थिओडोर श्वान या 2 शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. आता हे जे 2 शास्त्रज्ञ आहेत त्यांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी की पेशींची रचना नेमकी कशी आहे या प्रकारचा त्यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे. तर तो सिद्धांत कोणता? की सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. कोणता सिद्धांत मांडला? की सर्व सजीव हे कशापासून बनलेले आहेत? पेशींपासून बनलेले आहेत. त्यांच्या शरीरांची सुरुवात ही पेशींपासून झालेली आहे आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, म्हणजे फाउंडेशन आहे ते एक प्रकारचं, हे की नाही. आणि 1885 मध्ये आर विर्शॉ यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असे स्पष्ट केले. आणि मग त्यांनी काय सांगितलं की 1885 मध्ये आर शिरवा यांनी सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो असेच त्यांनी स्पष्ट केले. मग ते सांगतात की ह्या ज्या पेशींचा जन्म आहे किंवा हे पेशी ज्या तयार होतात तर ह्या कशापासून होतात? की या अगोदर ज्या पेशी होत्या त्या पेशींपासूनच ह्या नवीन पेशी तयार झालेल्या असतात. अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पेशींचे मोजमाप व निरीक्षण. अँटोन ल्युओहॉंग यांनी 1673 मध्ये विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले व जीवाणू आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले. 1673 मध्ये अँटोन या शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारची भिंग
एकत्र करून त्यापासून एक सूक्ष्मदर्शक तयार केलं आणि त्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्यांनी अनेक जीवाणूंचा आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचे त्यांनी सर्वात अगोदर निरीक्षण केलेले आहे. तुम्हाला 11.2 मध्ये संयुक्त सूक्ष्मदर्शकाची आकृती दाखवलेली आहे. अशा प्रकारचे सूक्ष्मदर्शक असतं ज्यामध्ये आपण अगदी लहानात लहान वस्तू पाहू शकतो. पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाहीत. पेशी कशा असतात? अतिशय सूक्ष्म म्हणजे खूपच लहान, बारीक, एकदम बारीक, ज्या आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत. उघड्या डोळ्यांना त्या दिसत नाहीत, हे की नाही? पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते. आता आपल्याकडे काय असतं, आपण वस्तूंचं मोजमाप हे किलोमध्ये, लिटरमध्ये, ग्रॅममध्ये करत असतो, हे की नाही, मीटरमध्ये. पण पेशी या आकारानं अतिशय लहान असल्यामुळे त्यांचं मोजमाप करण्यासाठी जे एककं वापरली जातात त्यांना मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर असं म्हणतात. आता ही एककं वापरून या पेशींचं मोजमाप केलं जातं. पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, ज्यामध्ये भिंगामुळे काचपट्टीवरील वस्तू कित्येक पटीने मोठी दिसते. आणि मग सूक्ष्मदर्शकामध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू धरली तर त्या सूक्ष्मदर्शकाच्या भिंगामुळे त्या काचपट्टीवरील वस्तू ही आहे त्यापेक्षा अनेक पटीने ती आपल्याला मोठी आणि स्पष्ट स्वरूपात पाहायला मिळत असते. खाली पहा, मायक्रोमीटर, नॅनोमीटर म्हणजे काय असतं त्याचं मोजमाप ते पाहूयात. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, हे की नाही? 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर बरोबर 1000 नॅनोमीटर. म्हणजे बघा या पेशींचा आकार किती लहान असेल तर. मुलांनो, या ठिकाणी आपल्याला एक कृती सांगितलेली आहे. बघूयात काय आहे ती कृती. कांद्याची एक फोड घेऊन त्याच्या खोलगट भागात असणारा पातळ पापुद्रा चिमट्याने अलगद वेगळा करा व तो काचपट्टीवर घ्या. काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे कांदे असतात ना, तर एक कांदा घ्यायचा आणि तो कापायचा. कांद्यांच्या 2 फोडीमध्ये एक पातळ असा पापुद्रा असतो, तो हळू चिमट्यानं वेगळा करायचा आणि तो एका काचपट्टीवर घ्यायचा आहे. त्यावर पाण्याचा थेंब टाका. हे करताना पापुद्र्यास घडी पडणार नाही याची काळजी घ्या. यावर आयोडीनचा किंवा इसोसिनच्या विरल द्रावणाचा एक थेंब टाका व संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या भिंगाखाली निरीक्षण करा. तत्पूर्वी पापुद्र्यावर आच्छादन काच ठेवायला विसरू नका. आता पापुद्र्यावर काच का ठेवायची? कारण तो पापुद्रा गोळा होऊ नये, त्याची घडी पडू नये म्हणून. आणि मग त्या कांद्याच्या पापुद्र्यावर आयोडीनचा एक थेंब टाकायचा आणि नंतर त्याला सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचं. वरीलप्रमाणे कृती करून वनस्पतीच्या विविध भागांवरील पेशींचे जसे पाने, खोडांची साल, मूलाग्रे इत्यादींचे निरीक्षण आपल्याला करता येऊ शकतं. आणि जेव्हा कांद्याच्या पापुद्र्याचं निरीक्षण केलं तेव्हा तुम्हाला आकृतीत दाखवलेलं आहे की त्या पापुद्र्यामध्ये अशी कप्प्यांप्रमाणेच रचना दिसून आलेली आहे. यानंतर मुलांनो, पेशींचा आकार. सजीवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते. त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडीत असतो. यात आढळणाऱ्या पेशींचे विविध आकार खाली दर्शवले आहेत, त्याचे आपण निरीक्षण करूयात. बघा, तुम्हाला खाली एक तक्ता दिलेला आहे पुस्तकामध्ये आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या पेशी दाखवलेल्या आहेत आणि या सर्व पेशी आकाराने वेगवेगळ्या आहेत. यामध्ये अमिबा आहे, तांबड्या रक्तपेशी आहेत, पृष्ठभागावरील पेशी आहेत, स्पायरोगायरा आहे, मेदपेशी आहे, अंडपेशी आहे, स्नायूपेशी आहे, अस्थिपेशी आहे, चेतापेशी आहे, शुक्रपेशी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत. मग आता यांचं निरीक्षण केल्याच्या नंतर या सर्वांचा आकार सारखाच आहे की वेगवेगळा आहे हे आपल्याला पाहायचे. मग बघा, प्रत्येकाचं निरीक्षण केल्यावर आपल्याला असं आढळून आले
की या सर्वांचा आकार हा वेगवेगळा आहे की नाही. यातील काही पेशी गोलाकार आहेत, काही दंडाकार आहेत, काही स्तंभाकार आहेत, काही सर्पिलाकार आहेत, काही अंडाकृती आहेत, काही आयताकार आहेत. अशा विविध आकारांच्या पेशी आढळून येतात. सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात. या घटकांनाच पेशी अंगके म्हणतात. बघा आता, सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये अनेक प्रकारचे विविध घटक असतात. आता सजीव अनेक क्रिया करत असतात. त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया घडून येत असतात आणि त्या क्रिया सुरळीतपणे घडून येण्यासाठी त्यामध्ये विविध घटक असतात आणि या घटकांना पेशी अंगके म्हणतात. या अंगकाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात, कारण याच्या साहाय्याने अतिसूक्ष्म घटकांच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याची 2 अब्ज पटपर्यंत म्हणजे 2 × 10⁹ एवढी मोठी प्रतिमा अभ्यासता येते. मग आता बघा की ही पेशी अंगके पाहण्यासाठी, तिचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी मग या ठिकाणी संयुक्त सूक्ष्मदर्शक न वापरता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरावे लागते, कारण पेशींपेक्षाही लहान ही पेशी अंगके असतात. प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे 2 प्रमुख प्रकार आहेत. आता पेशींचे पुन्हा 2 प्रकार पडतात, त्यामध्ये प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी, है की नाही. ज्या पेशी वनस्पतीमध्ये असतात त्यांना आपण वनस्पती पेशी असं म्हणतो आणि प्राण्यांमधील पेशींना आपण प्राणी पेशी असं म्हणतो. या पेशी पटलांच्या साहाय्याने बनलेल्या विविध अंगकाच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. आता बघा मुलांनो, खाली तुम्हाला एक आकृती दाखवली 11.5. यामध्ये तुम्हाला दोन्हीही पेशी दाखवलेल्या आहेत. पहिल्या नंबरची जी पेशी आहे ती आहे वनस्पती पेशी आणि नंतरची जी आहे ती प्राणी पेशी. यांचं तुम्ही निरीक्षण करा की या दोन्हीही पेशींचा बाहेरचा भाग हा कशापासून बनलेला आहे. तर वनस्पती पेशींचं आपण जर निरीक्षण केलं तर आपला असं दिसून येतं की वनस्पती पेशीचा सर्वात बाहेरचा जो भाग आहे त्याला पेशीभित्तिका असं म्हणतात आणि वनस्पती पेशींना जो विशिष्ट असा आकार प्राप्त झालेला आहे तो या पेशीभित्तिकेमुळे तयार झालेला आहे. प्राणी पेशीमध्ये मात्र पेशीभित्तिका नसते. वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका नसते. आणि मग बघा आता ह्या पेशींमध्ये कोणकोणती अंगके आहेत. आता वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका आहे, हरितलवक आहे, पेशीद्रव आहे, हे ना, तंतुकणिका आहे, त्यानंतर रिक्तिका आहे, आंतरद्रव्य जालिका आहे, केंद्रक आहे, गॉल्जी पिंड आहे, पेशीपटल आहे आणि मुक्त रायबोझोम्स आहे. हे झाले वनस्पती पेशीतील अंगके. आता प्राणी पेशीमध्ये काय असतं बघा. प्राणी पेशीमध्ये तंतुकणिका आहे, त्यानंतर रिक्तिका आहे, आंतरद्रव्य जालिका आहे, केंद्रकही आहे, गॉल्जी पिंडही आहे, पेशीपटलही आहे, लयकारिकाही आहे आणि मुक्त रायबोझोम आहे. आता याच्यामध्ये पेशीभित्तिका मात्र प्राणी पेशीमध्ये आपल्याला आढळून आलेली नाही आहे. केंद्रक मात्र दोन्हीही पेशींमध्ये दिसतं. आता केंद्रकाचं काय काम असतं. जसं मानवाच्या शरीराचा जो मुख्य घटक असतो तो असतो मेंदू. कारण मेंदू काय करतो, आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया घडतात त्या सर्वांचं नियंत्रण हा मेंदू करत असतो. त्याच प्रकारे या दोन्हीही पेशींमध्ये ज्या काही क्रिया घडून येत असतात त्या सर्वांचं नियंत्रण हे केंद्रक करत असतं. ही झाली वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांची रचना. इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल. पुढचा भाग आपण नंतरच्या तासिकेमध्ये अभ्यासूयात.